सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाल्यात। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांना भेटून त्या आपला राजीनामा देतील। सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला। त्यानंतर 2 दिवसातच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्यात। विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत। मात्र एकाच वेळी विधानसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व ठेवता येत नसल्यानं त्या आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत। दिल्ली दौऱ्यात त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा आपल्यासोबत आहेत। उर्वशी, नक्कीच बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहेत। त्यांच्याबरोबर पार्थ पवार सुद्धा आहे। विधानसभेत निवडून आल्यानंतर एक राज्यसभेच्या नियमाप्रमाणे राज्यसभेचा राजीनामा देणं गरजेचं असतं आणि त्याच संदर्भात ते आज जे आहेत सीपी राधाकृष्णन यांना भेटून आपला राजीनामा देणार आहे। सुनेत्रा पवार हे दिल्लीत वेगळ्या ज्या एनडीएचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहे आणि खास करून आता राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची सीट जी जागा खाली होणार त्याच्यावर आता कोण उमेदवार बसणार त्याला घेऊन सुनेत्रा पवार हे वेगळ्या नेत्यांबरोबर चर्चा सुद्धा करणार आहे। हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे। नक्कीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आज जेव्हा राजधानी दिल्लीत पोहोचलेत तर वेगळ्या नेत्यांना भेटून त्यांच्या भेटी घेऊन वेगळ्या बैठकीत एक निर्णय घेतला जाऊ शकतं की आता दुसरं कोण उमेदवार असेल राज्यसभेच्या या जागेवर। ठीक आहे उर्वशी, धन्यवाद या माहितीसाठी। नमस्कार।